शेतकरी मित्रांनो, मी दिनेश देशमुख. 30 जुलै 2024 गेल्या 10 ते 15 दिवसापासून सतत पाऊस चालू आहे आणि अशा पावसामुळे शेतकऱ्यांना खत व्यवस्थापन त्याचबरोबर फवारणी व्यवस्थापन शेड्यूलनुसार करता आले नाही. जेव्हा आपण अमृत पॅटर्न पद्धतीने कपाशी पिकाचे नियोजन करतो, पहिले खत व्यवस्थापन 25 ते 30 दिवसांदरम्यान भारी जमीन असेल किंवा बिवडवर, जसं की हळदीच्या, मिरचीच्या, गव्हाच्या बिवडवर जर आपण कपाशीची लागवड केली असेल तर अशा ठिकाणी 30 ते 35 दिवसांदरम्यान पहिले खत व्यवस्थापन करतो आणि त्यानंतर जे काही खत व्यवस्थापन आहे हे 12 ते 13 दिवसाच्या दरम्यान आपण अमृत पॅटर्न शेड्यूलनुसार करत असतो. पण गेल्या 10 ते 15 दिवसापासून सतत पाऊस असल्यामुळे शेतकऱ्यांना फवारणी व्यवस्थापन त्याचबरोबर खत व्यवस्थापन करता आले नाही. सध्याच्या परिस्थितीमध्ये पाऊस हा बंद झालेला आहे, चांगल्या प्रकारे उघाड पडलेली आहे आणि अशा उघाडीमध्ये कपाशी पिकाचे नियोजन, खत व्यवस्थापन आणि विशेषतः फवारणी व्यवस्थापन कशा पद्धतीने करायला हवे याची डिटेल आज आपण माहिती घेऊया. तत्पूर्वी आपण पहिल्यांदाच या चॅनलवर, तर सर्वप्रथम या चॅनल सबस्क्राईब आणि शेअर करा आणि जर आपण नवीन असेल तर नक्कीच प्ले स्टोरला जाऊन अमृत पॅटर्न ॲप डाउनलोड करून त्यामध्ये कपाशी पिकाची संपूर्ण माहिती लिखित स्वरूपात घेऊ शकता. तर सुरुवात करूया. सर्वात महत्त्वाचा आणि पहिला विषय तो म्हणजे खत व्यवस्थापन. शेतकरी मित्रांनो, अति पाऊस असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना कपाशी पिकात चांगल्या प्रकारे खत व्यवस्थापन वेळेवर करता आले नाही. जसे की अमृत पॅटर्न पद्धतीमध्ये पहिले खत व्यवस्थापन 25 ते 30 दिवसांदरम्यान आणि नंतरचे खत व्यवस्थापन आपल्याला 12 दिवसांदरम्यान करायचे आहे. पण अति पाऊस असल्यामुळे जिथं आपल्याला 12 दिवसाला खत टाकायचं होतं त्या ठिकाणी आज रोजी 17, 18, 20 काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये 25 दिवस होऊन सुद्धा दुसरे खत व्यवस्थापन त्यांना करता आले नाही. तर अशा परिस्थितीमध्ये कपाशी पिकाला खत देताना खताचे प्रमाण किती द्यायला हवे याच्याविषयी आपण पहिल्यांदा माहिती घेऊया. जर आपण कपाशी पिकाला दुसरे किंवा तिसरे खत टाकताना उशीर केला असेल, म्हणजे 10 किंवा 12 दिवस आपण लेट झाले असाल, तर अशा ठिकाणी आपल्याला एकरी 75 किलो 10-26-26 एका एकरसाठी द्यायचं आहे. यासोबत जर आपल्या शेतामध्ये कपाशी पिकात चांगल्या प्रकारे वाढ होत नसेल, लवकर फुलधारणा झाले असेल, कपाशी पिकाची उंची 40, 45, 50 दिवसाच्या दरम्यान 1 फुटापेक्षा अधिक नसेल, तर अशा ठिकाणी 75 किलो 10-26-26 सोबत 25 ते 30 किलो युरिया एकत्र मिक्स करून समप्रमाणात पेरणी पद्धतीने आपल्याला द्यायचा आहे. शेतकरी मित्रांनो, खत देत असताना पेरणी करून दिल्यास चांगल्या प्रकारे 100% रिझल्ट आपल्याला बघायला मिळेल. किंवा टोकन पद्धतीने, जर जमिनीमध्ये जास्त ओल असेल तर टोकन पद्धतीने सुद्धा आपण खत देऊ शकता. जर आपण अशा उघाडीमध्ये किंवा टेम्परेचरमध्ये, उन्हामध्ये जर आपण खत फेकून दिलं तर जे काही त्यामधील नत्र आहे ते उडून जातील. त्यामुळे कपाशी पिकाला अशा परिस्थितीमध्ये खत देताना पेरणी पद्धतीने दिल्यास चांगल्या प्रकारे खताचा रिझल्ट मिळेल. शेतकरी मित्रांनो, नंतर दुसरा आणि महत्त्वाचा विषय तो म्हणजे फवारणी व्यवस्थापन. खत ज्या प्रकारे महत्त्वाचे आहे त्याच प्रकारे फवारणी व्यवस्थापन सुद्धा महत्त्वाचे आहे. कपाशी पिकाला जर आपण कितीही खत दिलं आणि कपाशी पिकावर रोग असेल तर कपाशी चांगल्या प्रकारे वाढ होणार नाही. तर अशा परिस्थितीमध्ये कपाशी पिकावर फवारणी करताना मोनोकोटोपास हे 40 ml प्रति 15 ते 20 लिटर पंपसाठी घ्यायचं आहे. यासोबत आपल्याला ॲसिपेट 75% 30 ग्रॅम, त्याचसोबत जर आपल्या शेतामध्ये पांढरी माशी असेल तर ॲसिटामास्पाईड 20% वालं हे 10 ग्रॅम आपल्याला प्रति 15 ते 20 लिटर पंपसाठी घ्यायचं आहे. यासोबत जर माव्याचा अधिक प्रादुर्भाव असेल तर सुप्रीम हे एक ऑर्गॅनिक कंटेंट आहे, हे 40 ml प्रति 15 ते 20 लिटर पंपसाठी घ्यायचं आहे. माव्याचा प्रादुर्भाव कमी असेल तर सुप्रीम ऐवजी फिप्रोनिल हे 5% 40 ml प्रति 15 ते 20 लिटर पंपसाठी घ्यायचं आहे. शेतकरी मित्रांनो, यामध्ये कुठल्याही प्रकारचं टॉनिक, स्टिम्युलंट, वरखत आपल्याला टाकण्याची गरज नाही. सर्वात शेवटी 100 ग्रॅम युरिया हा पंपमध्ये टाकून फवारणी व्यवस्थापन करायचं आहे. अशा प्रकारे जर आपण फवारणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन केलं तर चांगल्या प्रकारे कपाशी पिकाची वाढ आपल्याला आपल्या शेतामध्ये बघायला मिळेल. त्याचबरोबर लगेच तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी आपल्याला ॲसिपेट, ॲसिटामास्पाईड आणि इमिडा याची परत तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी त्याच प्लॉटमध्ये फवारणी घ्यायची आहे, जेणेकरून कपाशीवरचा रोग तर कमी होईल आणि कपाशीची वाढसुद्धा अपेक्षित आपल्याला बघायला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, अशाच माहितीसाठी बघत राहा अमृत पॅटर्न यूट्यूब चॅनल. नमस्कार.